यार, आज मी एक मूवी पाहिली आणि नाव ऐकल्यावर माझी पहिली रिॲक्शन होती, काय रॉयल नाव आहे रे बाबा. आंध्रा किंग तालुका. माझ्या मनात आधीच एक्स्पेक्टेशन्स हाय आहेत. पण पिक्चर सुरू झाली आणि मला कळालं की इथे राजकारण नाही, इथे तर भावनांची जत्रा आहे. आणि वरून थोडा पागलपणाही फ्री आहे. आता चला मूवीकडे. तर सीन सुरू होतो 2002 मधला आणि तिथे एंट्री होते सूर्याची, म्हणजे उपेंद्र सरांची. आता हा ॲक्टर नाही, हा तर फॅन्सच्या दृष्टीने वॉकिंग मंदिर आहे. म्हणून लोक त्याला आंध्रा किंग म्हणतात. तो इतका कॉन्फिडन्स आहे की बॅकग्राऊंडला स्वतःहून ड्रम्स चालू हवेत असे फील होते. पण सध्या त्यांचं नशीब थोडं रफ चालू आहे. कारण सुरुवातीचे 9 मूव्हीज फ्लॉप झालेले आहेत. आणि असे करता करता आता 100वा चित्रपट सुरू आहे. आणि पैशांचा गुंताही जास्त आहे. मग त्यांची टीम म्हणते, सर, अजून 3 कोटी नाही मिळाले तर शूटिंग बंद पडेल. हे ऐकून माझा पॉपकॉर्न तोंडात थांबला आणि प्रश्न पडला, 3 कोटी? मी तर सॉफ्ट ड्रिंक रिफिलवरही विचार करते. आणि मग अचानक मिरेकल होते. आणि एंट्री होते सागरची, म्हणजे राम पोथिनेनीची. हा नुसता फॅन नाही, हा असा फॅन आहे जो हिरोचे पोस्ट पाहून ऑक्सिजन घेतो. आणि हा काय करतो माहितीये? थेट 3 कोटी ट्रान्सफर करतो. मग मी स्क्रीनकडे बघत विचार करते, मला माझ्या क्रशकडून साधी सीन नोटिफिकेशनही मिळत नाही आणि हा माणूस 3 कोटी पाठवतोय. सागर जिथे राहतो ते गाव गोडापल्ली लंका. आणि सिच्युएशन अशी की तिथे वीज नाही, रस्ते नाहीत, वायफाय नाही, पण हिरो वर्शिप अनलिमिटेड. मग कथा पुढे जाते आणि एंट्री होते महालक्ष्मीची, म्हणजे भाग्यश्री बोरसेची. ती आणि सागरचा रोमॅन्टिक ट्रॅक स्वीट आहे. नाही, क्रिंज नाही, तो असाच क्यूट ऑकवर्ड नजरेचा लव्ह स्टोरी वाईब. आणि अजून एक मूवीचा इमोशनल पॉइंट म्हणजे सागरचे डायलॉग्स. हिरो लाखोंचा असतो, पण त्या फॅन्सपैकी कधी तो एकाला ओळखतो, तर कधी थिएटर फुल सायलेंट असते. आणि मी तिथे बसून, ओके, हार्ट ऑफिशियली अटॅक. आता ॲक्टिंगबद्दल सांगायचं म्हटलं तर राम पोथिनेनीने फुल कंट्रोल्ड ॲक्टिंग केली आहे. ओव्हर ॲक्टिंग नाही, परफेक्ट इमोशन, परफेक्ट मॅडनेस. उपेंद्र जरी कमी दिसला तरी जेव्हा दिसतो तेव्हा फुल लेगसी इम्पॅक्ट. आणि भाग्यश्री सिंपल पण प्रभावी दिसते. आणि राव रमेशबद्दल सांगायचं म्हटलं तर त्याचे डायलॉग्स तर गरम पराठ्यावर तूपच आहे. मूव्हीमध्ये म्युझिक चांगलं आहे आणि व्हिज्युअल्स क्लीन आहेत. बट एडिटिंग, कधीकधी वाटलं एडिटर बाथरूमला जाऊन परत यायला विसरला. काही सीन्स कापायला हवेत, पण राहू दे, भावनांसाठी ॲडजस्ट. आता तुम्ही म्हणाल की ही मूव्ही स्लो आहे का? तर हो, थोडी स्लो आहे. आणि मूव्ही बघून वाटलं डिरेक्टर स्टोरी सांगतोय की पेशन्स टेस्ट घेतोय. पण मूव्हीमध्ये इमोशनल कनेक्शन स्ट्रॉंग आहे. आता तुम्हाला एकच प्रश्न पडला असेल की ही मूव्ही पाहायची की नाही? तर बघ मित्रांन, जर तुला फॅन डिव्होशन, क्रेझी लव्ह आणि हिरो वर्शिप टाईप भावनिक सिनेमा आवडत असेल, तर ही मूव्ही तू बघशील आणि थिएटर बाहेर येताना तू कोणाचा तरी फॅन नक्की बनशील. आणि जर तू फास्ट ब्रेन, लॉजिकल, इम्पेशंट ऑडियन्स असशील, तर पॉपकॉर्न डबल घेऊन बस. कारण ही स्टोरी भावना सर्व्ह करते, स्पीड नाही. ओव्हरऑल ही मूव्ही म्हणजे हिरो आणि फॅन यांच्यातली अशी जर्नी आहे जिथं सिनेमा एंटरटेनमेंट नाही, फक्त भावना, वेड आणि डिव्होशन आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. मी आता जाते. कारण आता मला असा फॅन शोधायचा आहे जो मला 3 कोटी पाठवेल. तुम्ही पण बघा. धन्यवाद.